नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. मी मोहन माने पाटील. आज जत तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी स्वर्गीय जयवंतराव अदाटे यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. जत तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात आपल्या साध्या, प्रामाणिक आणि स्पष्ट स्वभावाने वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे स्वर्गीय जयवंतराव अदाटे. पत्रकारिता म्हणजे फक्त बातमी नव्हे, तर समाजाशी नाळ जोडणारी जबाबदारी हे त्याने आयुष्यभर जपले. त्यांचे चिरंजीव जॉकेश उर्फ दादू अदाटे आज वज्रधारी आणि नवराष्ट्र न्यूजमधून पत्रकारितेचा वारसा पुढे नेत आहेत. ही त्यांच्या कार्यालाच खरी आदरांजली आहे. जयवंतराव काका अत्यंत निर्व्यसनी, सुस्वभावी आणि स्पष्ट वक्ते होते. कधी कठोर वाटले तरी मनाने अत्यंत प्रेमळ. पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. पत्रकार मित्र परिवारात सर्वजण त्यांना प्रेमाने काका म्हणून हाक मारत असत. त्यांची साधी राहणी, विचारांची श्रीमंती आणि माणुसकी जपणूक आजही प्रत्येकाच्या आठवणीत जिवंत आहे. ते नेहमी सांगायचे, मोहन, आपण व्यवस्थित वागायचं, समोरचा कसा का वागेना. हा त्यांचा सल्ला आजही मनात कायम आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही दोघे यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जात असू. त्या प्रवासात अनेक विषयावर चर्चा, विचारांची देवाणघेवाण होत असे. त्यांच्यासोबत घालवण्यात आलेला प्रत्येक क्षण आज आठवणीचा अमूल्य ठेवा बनला आहे. जयवंतराव काकांना पत्रकारीसोबत शेतीचीही प्रचंड आवड होती. दर शुक्रवारी आणि मंगळवारी यल्लमा देवीच्या रस्त्यावरून जात असताना आम्ही संजय पुजारी यांच्या मळ्यात कारली शेती पाहण्यासाठी आणि द्राक्षाचा आस्वाद घेण्यासाठी थांबत असत. तो काळ, ती मैत्री आणि ते दिवस आजही डोळ्यासमोर उभे राहतात. आमच्या मित्रपरिवारात बाळासाहेब शेख, हसन निडोनी, संजय भोसेकर, कलीम मकानदार, कुमार इंगळे, अरुण उर्फ बारू शिंदे सरकार, सुनील फौजदार आदींचा जीवाभावाचा ग्रुप होता, आजही आहे. एकदा आम्ही मित्रपरिवारासोबत पुण्याला गेलो होतो. त्यावेळी राजू मुल्ला, हसन निडोनी, मोहन माने पाटील आणि बाळासाहेब शेख आम्ही सर्व सोबत होतो. त्या काळात त्यांची कन्या डॉक्टर ज्योत्स्ना सागर मराठे या भारती विद्यापीठ पुणे येथे वैदिक शिक्षण घेत होत्या. त्या प्रवासातील आठवणी आजही ताज्या आहेत. आज त्यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सहचरणी श्रीमती मंजुश्री जयवंतराव अदाटे, चिरंजीव जॉकेश उर्फ दादू अदाटे, सुनबाई सौ प्रज्ञा जॉकेश अदाटे, कन्या डॉक्टर ज्योत्स्ना सागर मराठे, जावयापू सागर मराठे, तसेच मिलिंद शिंदे, पाहुणे रमेश मराठे, भूषण साळे, तसेच मित्रपरिवार, पत्रकार बांधव विजय नाईक, श्रीकृष्ण पाटील, विठ्ठल ऐनापुरे, भूषण साळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय जयवंतराव अदाटे यांच्या पत्रकारितेतील योगदान, साधेपणा, स्पष्ट वक्तेपणा आणि माणुसकीच्या स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. परंतु 2021च्या या कोरोना काळाने अनेकांना हिरावून नेले आणि त्यातच जयवंतराव काका आम्हाला कायमचे सोडून गेले. आजही त्यांची आठवण आली की मन भरून येते. अशा या प्रेमळ, जॉली आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वाला जतचा आवाज परिवाराकडून विनम्र अभिवादन.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जतचा चॅनल आवाज या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. धन्यवाद. कैवल्यतेजा सेवती साधु संत मानो वेदला माझा ज्ञान राजा प्रगट भूय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी शरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेजा सेवती साधु संत मानो वेदला माझा ज्ञान राजा गाली लोटांगण वदील चर डोळ्यान पाहिल रूप तुझे प्रेमेलिंगन आनंद पूजन भावे वारे मने नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन वावा बुद्धात्मया वा करुणितवा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणार्पणं समर्पयामि सत्यं केशवं राम नारायण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं क्रान्तिनायकं रामचन्द्रभजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतन की जय.